भैरवनाथाच्या नावानं सांग भले, भैरवनाथाच्या नावानं सांग भले, भैरवनाथाच्या नावानं सांग भले, भैरवनाथाच्या नावानं सांग भले. श्रीराम जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील वडगाव या ठिकाणी. मित्रांनो, बिबवी गाव आहे, त्याच्याजवळ हे वडगाव गाव आहे. मागच्या महिन्यामध्ये म्हणजेच एप्रिलमध्ये या ठिकाणी भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान झालं होतं. त्याच फाटीवरती आता दिनांक 5 जून रोजी भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होणार आहे. या मैदानाचं आयोजन नियोजन कसे, या मैदानाची बक्षीस रचना कशी, त्याचबरोबर या फाटीची सुधारणा कशा पद्धतीने करण्यात आलेली आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत. चला मित्रांनो, आपल्या समवेत आहेत फलटण तालुक्यातील प्रसिद्ध विधितज्ञ ॲडव्होकेट किशोर भाऊ शिंदे. नमस्ते वकील साहेब. नमस्ते. वकील साहेब, काय सांगाल, हे मैदान कशानिमित्त आयोजित करण्यात आलं आहे? हे मैदान शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित श्रीमंत संजीवराजे केसरी एक आदत एक बैल असं मैदान आहे. बरं, आणि किती तारखेला संपन्न होते? 5 जूनला हे मैदान संपन्न होते. बरं, आणि कुठं होते संपन्न? हे मैदान मौजे वडगाव, तालुका फलटण, जिल्हा सातारा येथे संपन्न होते. ह्या फाटीवरती किती मैदान होऊन गेले? ह्या पाटीवर आधी एक मैदान झालेलं आहे, हे दुसरं मैदान आहे. बरं, किती तारखेला संपन्न झालं होतं? 14 एप्रिलला एक आदत एक बैल हे मैदान झालं होते ह्या पाटीवर. बरं, तर आता वकील साहेब, वडगावला यायचं म्हटलं तर कुठून कसे रस्ते आहेत? वडगावला घाटावरून येणारा ढवळ पाटीवरून रस्ता आहे, बरं. तातवड्याकडून रस्ता आहे, बरं फलटणवरून येणाऱ्याला खडकी पाटीवरून रस्ता आहे, बरं इकडून बिब्बीवरून यायला रस्ता आहे. बरं. 4-5 ठिकाणावरून रस्ते आहेत यायला. सातारा भागात न्यायचं म्हटलं बिब्बीवरून येऊ शकतात, गाडगेवाडी बिब्बीवरून. आणि त्याचबरोबर खालनं इकडनं लोणंद साईड असेल किंवा पलीकडचा भाग असेल, साखरवाडी, सोमेश्वर नगर, त्याचबरोबर पुरंदर भाग असेल तर कुठून यावं लागेल? खडकी पाटीवरून मलवडी मार्गे येऊ शकतात वडगावला. बरं, तर आता मैदानाचं स्वरूप कसं आहे? आदत आहे, ओपन आहे, दुसरा आहे? मैदानी एक आदत एक बैल असं आहे. बरं, परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? परवानगी निघालेली आहे, ग्रुपवर सगळ्या व्हायरल केलेली आहे. बरं, आणि किती तारखेला आपलं संपन्न होते मैदान? 5 तारखेला, 5 जूनला. 5 जूनला. बरं, त्याचबरोबर परवानगी देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांकडनं या मैदानाची पाहणी करण्यात आली का? हा, पाहणी करण्यात आली, त्यानंतरच परवानगी मिळाली. बरं, तर आता मैदानाची बक्षीस रचना कशी आहे? प्रथम ते शेवटपर्यंतची सर्व सांगा. प्रथम बक्षीस आहे 51,000 रुपये, द्वितीय बक्षीस आहे 35,000 रुपये, तृतीय बक्षीस आहे 25,000 रुपये, चतुर्थ बक्षीस आहे 15,000 रुपये, पंचम बक्षीस आहे 9,000 रुपये, 6वं बक्षीस आहे 7,000 आणि 7वं बक्षीस आहे 5,000. बरं, आणि प्रवेश फी किती आहे? प्रवेश फी 600 रुपये आहे. बरं, त्याचबरोबर ही झाली 1 ते 7 तुमची बक्षीस रचना मुख्य. त्याच्या व्यतिरिक्त बैलगाडी मालकांना अजून सन्मान चिन्ह, ढाल वगैरे काय आहे का? प्रत्येक गटविजय त्या बैलगाडीस सन्मान चिन्ह मिळणार आहे. बरं. आणि क्वार्टर फायनल पण आहे सदर मैदानात आणि मेगा फायनल पण आहे. बरं, त्यांना काय बक्षीस रचना आहे, कशी? क्वार्टर फायनलला आपण प्रवेश फी एवढं बक्षीस आणि आकर्षक सन्मान चिन्ह देतोय. मेगा फायनलला सन्मान चिन्ह देणार आहे. बरं, आणि या मैदानाची लॉट कधी काढली जातील? लॉट 4 तारखेला संध्याकाळी 10 वाजेच्या आतमध्ये निघतील. बरं, हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुका यांनी घालून दिलेल्याच नियमाटीने पार पडेल का? हो, हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य फलटण तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसारच होईल. बरं, त्यामध्ये खाली सुट्टीला झेंडापंच म्हणून कोण काम पाहणार आहे? सुट्टीला गजानन मदने आणि राजेंद्र शिपकोले हे झेंडापंच म्हणून काम बरं, पाहणार. या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? समालोचक प्रताप तात्या जांजुर्णे, विकास सर जगदाळे आणि आनंद पवार सर करणार आहे. बरं, आणि लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर होणार आहे? अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुका या चॅनलवरती लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? मी तमाम बैलगाडी मालकांना विनंती करतो, सदर मैदानामध्ये 8च फाटे असल्यामुळे लिमिटेड नोंद घेतली जाणार आहे. बरं. त्यासाठी सर्व बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करून कमिटीला सहकार्य करा. आणि ह्या मैदानात पाठीमागच्या ज्या मैदान झालं 14 तारखेला, त्यावेळी सर्व नवीन आदत चेहऱ्यांना फायनलला जाण्याची, क्वार्टर फायनल जाण्याची संधी मिळाली. म्हणून सर्वांना विनंती करतो की नवीन चेहऱ्यांना ह्या मैदानात फायनलला जाण्याची संधी असेल असं मला वाटतं. त्यामुळे सगळ्यांनी लवकरात लवकर नोंद करून कमिटीला सहकार्य करावं. बरं, त्याचबरोबर दादा, किती मर्यादित गाड्या घेणार आहे? आकडा फिक्स ठरला का तुमचा? 8च फाटे असल्यामुळे आपल्याला 512 मॅक्झिमम गाड्या घेता येतात. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या व्यतिरिक्त घेऊ शकत नाही. त्यामुळे प्रथम येणाऱ्या 512 गाड्या घेतल्या जातील. अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची मध्यंतरी बैठक झाली, त्यामध्ये जो निर्णय घेण्यात आला आहे क्षेत्राच्या संदर्भातला, ते म्हणजे अखिल भारतीय बैलगाडी संघटना मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र मर्यादितच हे मैदान होईल का? हा, अखिल भारतीय बैलगाडी संघटना पश्चिम महाराष्ट्र मर्यादितच हे मैदान होईल. बरं, त्याचबरोबर गाड्या नोंद करत असताना बैलगाडी मालकांना सूचना काय करणार तुम्ही, की एका गाडीला किती चिठ्ठ्यांची नोंद असणार आहे? फक्त एका गाडीला 2 चिठ्ठ्यांची नोंद असणार आहे.
एक स्वतःच्या नावे आणि एक पैरे करायच्या नावे अशी स्वतःच्या नावे पळावं लागेल गाडी मालकांना. चालते, धन्यवाद दादा. धन्यवाद. आपलं नाव सांगा, परिचय द्या. लक्ष्मण जगताप. बरं दादा, आपण या मैदानाचे प्रमुख आयोजक का? हा. दादा काय सांगाल, ह्या फाटीवरती आतापर्यंत किती मैदान होऊन गेलेत? एक मैदान झाले एप्रिल महिन्यात, एप्रिल महिन्यामध्ये. एक आदत एक बैल. बरं, कशा पद्धतीने प्रतिसाद दिला होता बैलगाडी मालकांनी? चांगल्या प्रकारे होता प्रतिसाद. नवीनच मैदान होते त्यावेळेस पण चांगला प्रतिसाद भेटला. बरं दादा, आता आपण वळू मैदानाकडे. मैदानाचं रान कसं आहे, माती कशी? मऊ कठीण राणे. मऊ कठीण रान आहे. तर तुम्ही आता आदतचं मैदान घेताय, हो. त्याच्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आलाय? पल्ला 750 पल्ला आहे. परफेक्ट टेप मोजलाय? टेप मोजले. बरं, मैदानामध्ये एकूण किती फाटे आहेत? 8 फाटे आहेत. फाटीच्या आतात मधलं अंतर किती ठेवलं? आतातलं अंतर 14 फूट आहे प्रत्येक फाटी. बरं, निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? 600 प्लस आहे, म्हणजे 600 फुटापेक्षा जास्त आहे. खाली सुट्टीला एका वेळेस किती गट थांबू शकतात? 10 गट थांबू शकतात सुट्टीला. सुट्टीला पट्टी आहे, हो. त्याचबरोबर खाली कॅमेरा आहे का हा, सुट्टीला? कॅमेरा पण आहे. निकाल रेषेवर किती कॅमेरे आहेत? 2. बरं, त्याचबरोबर दादा, या मैदानाच्या दोन्ही बाजूला एकूण किती टक्के बॅरिकेड असणार आहे? 50% बॅरिकेड आहे. बरं, ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी या ठिकाणी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित हो, राहणार का? 100%. ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली, हो, त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली हो, का? हो. त्याचबरोबर दादा, या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला, दरी, लाईटचं पूल असं काय का? नाही काय असं. या मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटी आहेत, अडीअडचणी आहेत, अडथळे आहेत, त्याचा मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? हा, 100%. ज्या ठिकाणी मातीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी माती, ज्या ठिकाणी बॅरिकेडची आवश्यकता आहे त्या ठिकाणी बॅरिकेड, आणि ज्या ठिकाणी ट्रॉलीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ट्रॉली लावून बैलांना कोणतीही दुखापत होणार नाही, इजा होणार नाही, अपघात होणार नाही, याची योग्य ती खबरदारी घेतली जाईल हा, का? ते बैलगाड्यांच्या हिताची खबर 100% घेतली जाईल. बरं, त्याचबरोबर दादा, आपण पाहतोय की त्या आता मान्सून पूर्व पाऊस सगळीकडे हजेरी लावतोय, त्याचबरोबर मान्सून काही दिवसामध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे या मैदानाच्या पावसाच्या संदर्भातले अपडेट आपल्यामार्फत वेळोवेळी व्हॉट्सअप ग्रुपवरती प्रसिद्ध केल्या जातील का? हो, केली जाईल. बरं, त्याचबरोबर या ज्या दिवशी मैदान होणार आहे म्हणजे दिनांक 5 जून रोजी 5 जून. या ठिकाणी मैदानामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली तर कशा पद्धतीचा निर्णय घेतला जाईल? बैलगाडी मालकांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल. बरं, त्याचबरोबर दादा, जी बॅनरवरती आपण बक्षिसाची रक्कम जाहीर केली ती सगळी रक्कम विजेत्या बैलगाडी मालकांना मिळणार का? हो, हो. त्याचबरोबर या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी फायनलला पळवली जाईल का? नाही. दादा, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? बैलगाडी मालकांना आवाहन करतो की आम्हाला पूर्ण प्रतिसाद भेटावा. आणि मर्यादितच गाड्या मर्यादित गाडी नोंद होणार आहे. 500 गाड्यांची मर्यादा राहील. बरं, चालते, धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत येत अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुक्याचे उपाध्यक्ष आणि फलटण तालुक्यातील एक नामांकित बैलगाडा मालक बापूसाहेब लोखंडे. बापूसाहेब नमस्ते. नमस्कार. काय सांगाल, पुन्हा एकदा फलटण तालुक्यामध्ये आता एक आदत एक बैल मैदान होतं आहे, दिनांक 5 जून रोजी वडगाव गावामध्ये हे मैदान होतं आहे, तर कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली? या वडगावमध्ये या पर्वातलं दुसरं मैदान आहे. पहिलं मैदान तर सगळ्या महाराष्ट्रानं बघितलंच. बरं. आणि हे मैदान आहे अखिल भारतीय संघटना महाराष्ट्र राज्य आणि फलटण तालुका यांच्या नियमांचं पालन करूनच होणार. बरं, आदतचं मैदान तुम्ही घेताय, त्यामुळे आदतच्या दाताच्या संदर्भामध्ये काय सूचना असतील त्या बैलगाडी मालकांना आता या बाईटच्या मार्फत कळवा. काय असेल सूचना तुमची? सूचना म्हणजे जर दात पडलेला असला तर ते वासरू इकडं आणूच नाही, आणि ज्याचा दात हालतोय किंवा काय होतंय तर ते सकाळी आयोजकांना दाखवून बाबा तिथं लगेच चेक करून त्याला पळवलं जाईल. बरं, हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि फलटण तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का? 100%. आणि त्या नियमाटी सकाळी समालोचकामार्फत कळवले म्हणजे पुकारले जाते. ज्या आदतला नियमाटी घालून दिलेल्या आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने त्या सगळ्या इथं लागू असतील का? 100%. मैदान सकाळी सुरू झाल्यानंतर ज्यावेळेस लाईव्ह प्रक्षेपण चालू होईल त्यावेळेस समालोचकांच्या मार्फत या मैदानाच्या नियमाटींचा पुकार दिला जाईल आणि त्यानंतरच मैदान सुरू होईल का? 100% तसंच होणार. आपण फलटण तालुक्यातील एक नामांकित बैलगाडी मालक आहात, त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे तालुक्याचे उपाध्यक्ष आहात, तर या नात्यानं तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? आदत वासरांना पळायचं वगैरे नाही, त्यामुळे जास्तीत जास्त नोंद करून या वडगावच्या आयोजक कमिटीला सहकार्य करावं. चालतंय, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समोर फलटण तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडी मालक विजूभाऊ मदने आणि ते ह्या मैदानाचे आयोजक सुद्धा आहेत. विजूभाऊ नमस्ते. नमस्कार. काय सांगाल, पुन्हा एकदा वडगावच्या फाटीवरती हे आता दुसरं पर्व तुम्ही आयोजित केले, कशा पद्धतीने फाटीची तयारी करण्यात आली? फाटी पळा एकच नंबर आण, आदत बाय वासरण्यासाठी 1 नंबर आण आहे. बरं.
त्यामुळे अडचण काय नाही. आदत जे वासर आहेत ना इथं पळाल्यावर मालक खुश होणार. खुश होणार बरं. हां. मागच्या वेळेसचा अनुभव काय, कसा प्रतिसाद दिला होता? चांगलाच प्रसाद बैलगाड्यावर मालकाने दिला. ह्यावेळेस कशी तयारी केली? जोरात तयारी आहे, त्यापेक्षा तयारी जोरात आहे. काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना लवकरात तुम्ही? लवकर नोंद करून आपलं आयोजकाला सहकार्य करा आपलं. चालतंय, धन्यवाद विजू भाऊ. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा, परिचय द्या. राहुल जगताप. बरं राहुल भाऊ, काय सांगाल, कशा पद्धतीने तयारी करण्यात आली? दिनांक 5 जून रोजी या ठिकाणी मैदान होत आहे. चांगली तयारी करण्यात आली, पहिल्यापेक्षा चांगली आता मैदानाचं सगळं व्यवस्थित केलेलं आहे. बरं, अजून काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना? बैलगाड्याने लवकरात लवकर नोंद करून आम्हाला सहकार्य करावं. बरं, त्याचबरोबर अजून काही विविध कार्यक्रम आयोजित केलेत का? हां, शिवसेना शाखेचं उद्घाटन त्याच दिवशी 5 तारखेला होईल संध्याकाळी. बरं, अजून त्याचबरोबर फळझाडे वाटप त्याच दिवशी होणार आहे. काय आव्हान करताल सर्व बैलगाडी मालकांना? लवकरात लवकर नोंद करावी. चालते, ठीक आहे, धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत वडगाव गावातील ज्येष्ठ नागरिक दत्ताभाऊ चव्हाण आहेत. नमस्ते दादा. नमस्कार. काय सांगाल, पुन्हा एकदा वडगाव गावामध्ये भव्यदिव्य अशा आदत बैलगाडा मैदानाचं आयोजन करण्यात आले, काय सांगाल? मागच्या वेळेपेक्षा अतिशय सुंदर आणि सिस्टीममध्ये आयोजन केलेलं आहे. बरं. आणि नेम अटीनुसारच ते पार पडणार आणि कुठल्याही पद्धतीचा संकोच राहणार नाही. बरं, काय आव्हान करताल तुम्ही एक ग्रामस्थ या नात्यानं तमाम बैलगाडी चालक मालकांना? चालक मालकांना हेच आव्हान आहे, आपल्याकडं फक्त 500 गाड्याचं मर्यादित नोंद आहे. 512. त्यामुळं शक्य होईल एवढ्या लवकरात लवकर नोंद करा. नोंद व्हावी हीच आमची अपेक्षा आहे. चालते, धन्यवाद दादा.